मनसेला जय महाराष्ट्र करणाऱ्या अनेकांची नाशिकमध्ये सध्या पंचायत झाली आहे। अनेकांनी मनसेला सोड चिठ्ठी देत शिवसेना भाजपचा रस्ता धरला खरा, पण त्या पक्षातल्या निष्ठावंतांचा दबाव पाहता या नव्या आलेल्यांची कोंडी सुरू झाली आहे। तिकीट तरी मिळेल की नाही या शंकेने ग्रासलेल्या अनेकांनी पुन्हा मनसेकडे परतायला सुरुवात केली आहे। राज ठाकरेंनी मध्यंतरी मनसेच्या इंजिनाची दिशा पुन्हा बदलली, त्याचा परिणाम मनसेला पाहायला मिळतोय। नाशिकमध्ये मनसेतल्या 30 जणांनी आतापर्यंत जय महाराष्ट्र केला आणि इतर पक्षांचा रस्ता धरलाय, पण त्या पक्षात बाहेरून आलेल्यांची कोंडी व्हायला लागली। विशेषतः सेना भाजपत इच्छुकांची एकूण संख्या पाहता या मनसेतून आलेल्यांना तिकीट मिळण्याच्या शक्यता धूसर झाल्या। त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्या अनेकांना पुन्हा एकदा इंजिनाची शिट्टी फुडावू लागली। मनसे कार्यालयात मुलाखतींना सुरुवात झाली। त्या मुलाखतीत अनेकांनी परतायची तयारी दाखवली आहे। आजपासून आम्ही 5 वेगवेगळ्या विभागांच्या बैठका लावलेल्या आहेत। आता पहिले विभाग चालू आहेत। सर्वसामान्य लोकांपासून ते डॉक्टर्स, इंजिनियर, उच्च शिक्षित महिला, उच्च शिक्षित पुरुष, उत्साही कार्यकर्ते असे सर्व प्रकारची माणसं आता मला पहिल्या 5-6 प्रभागांच्या मीटिंगमध्येच बैठकांमध्येच दिसलेली आहेत। भाजप आणि शिवसेनेत भाऊगर्दी आहे। उमेदवारीसाठी महिला सर्वाधिक प्रयत्न करतात। निवडणुकीपूर्वी उमेदवारी देण्याचं आश्वासन देत अनेकांना पक्षात घेण्यात आलं, मात्र जागांपेक्षा इच्छुकांची संख्या कमालीची वाढली आहे। सर्वांना उमेदवारी देणं शक्य नाही, त्यामुळे या नाराजीचा फायदा राष्ट्रवादी आणि मनसेला होऊ शकतो। शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा सुरुवात केलेली आहे। साधारणपणे 31 प्रभागामध्ये 810 इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले। त्यातल्या 20 प्रभागांची मुलाखत आज होईल, उर्वरित 11 प्रभागांची मुलाखत उद्या होईल। काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी व्हावी अशी दोन्ही पक्षांची इच्छा होती आणि म्हणून आमची तिथे चर्चा सुरू आहे। हे जरी असलं तरी शिवसेना आणि भाजपामध्ये प्रचंड प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे आणि अनेक लोक आम्हाला त्या दृष्टीने संपर्कात आहेत। तोही पर्याय आम्ही खुला ठेवलेला आहे। शिवसेना भाजप या दोन पक्षात सध्या प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे, मात्र फुटीचे झेंडे आता उभारले जाऊ लागले। त्याकडे या पक्षांना दुर्लक्ष करून चालणार नाही। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।